गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज आपण BA सेकंड पेपर 4मधील आपण काव्यनिर्मिती प्रक्रिया ही काय असते याविषयी आपण माहिती समजून घेणार आहोत. काव्यनिर्मिती प्रक्रिया हा आपला विभाग 4 आहे, घटक 4 आहे. त्यामध्ये आपल्याला प्रसंगावर आधारित काव्यरचना कशी करायची, घटनेवर आधारित काव्यरचना कशी करायची, चित्राला समोर ठेवून काव्यनिर्मिती कशी करायची आणि अनुभवानुसार आपण काव्य कसं निर्माण करायचं याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. पण हे सगळं काव्यनिर्मिती प्रक्रिया हा टॉपिक पाहण्याआधी आपल्याला ह्या टॉपिकचा किंवा ह्या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय समजणार आहे, तर सर्जनशीलता म्हणजे काय याची माहिती होईल तुम्हाला. भाषिक सर्जनशीलता कशी असते याचे आकलन होईल. कविता कशी निर्माण केली जाते याची कल्पना येईल. काव्यनिर्मितीच्या विविध घटकांचा परिचय होईल आणि उपयोजनाच्या पातळीवर विविध विषयावर काव्यलेखन करण्याची क्षमता विकसित होईल. आणि ही निर्माण व्हावी यासाठी आपल्याला BA भाग 2मध्ये आपण काव्यगंध हे पुस्तक शिकलो. त्यामध्ये 6 कवींच्या वेगवेगळ्या 5 कवितांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आता त्या विविध कालखंडातल्या कवितांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला साहजिकच प्रश्न पडतो की आपल्यालाही काव्य निर्माण करता येऊ शकतं का, तर त्याचं उत्तर हो असं आहे. तुम्ही काव्य निर्माण करू शकता, पण त्यासाठी थोडा आपल्याला अभ्यास करावा लागेल. ते काव्यनिर्मिती कशी होते, त्यासाठी आवश्यक असणारे विविध घटक कोणते असतात, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे. तर इतर सर्व प्राण्यापेक्षा मानवाकडे वेगळेपण आहे ते म्हणजे सर्जनशीलता. नवनिर्मितीची क्षमता हे महत्त्वाचे लक्षण आहे. या निर्मितीच्या क्षमतेमुळेच मानवाने स्वतःची संस्कृती आकाराला आणली. इतर सर्व प्राणी निसर्गाच्या नियमाप्रमाणे जगत असतात, उपलब्ध घटकांचाच वापर करतात. मानवाने तसे केले नाही. साधा विचार करायचा झाला तर पक्ष्यांच्या घरट्यामध्ये आज अखेर कोणताच बदल झाला नाही. प्रत्येक पक्षी हजारो वर्षे त्याच पद्धतीने घर बनवत असतो. त्यात कोणतीही नवनिर्मिती नाही. पण मानवाच्या घराची रचना वंशपरंपरागत पद्धतीने चालत आलेली नाही. त्याने काळानुरूप, परिस्थितीनुरूप अनेक बदल केले. त्यात नवनवीन गोष्टींची भर घातली. या घरांच्या रचनेतूनही मानवाच्या संस्कृतीचा, तिच्या स्थित्यंतराचा प्रत्यय येतो. मानव निसर्गात उपलब्ध असणाऱ्या घटकांचा वापर करतोच, पण जेव्हा जेव्हा शक्य आहे, गरज आहे, तेव्हा तेव्हा त्या प्रमाणात बदल करूनही या घटकांचा वापर करतो. हीच मानवाची सर्जनशीलता आहे. मानवाच्या या नवनिर्मितीचे उदाहरण देताना सु. पाटील असं म्हणतात की जेव्हा मानव निशस्त्र होता तेव्हा स्वतःचे संरक्षण करताना एखाद्या अणकुचीदार दगडाचा वापर त्याने शस्त्रासारखा केला असेल. पण पुढे असे दगड शोधण्यापेक्षा हाताशी येतील त्या दगडांना जेव्हा तो अंकुचितार स्वरूप देऊ लागला, तेव्हा तो आपल्या कल्पक दृष्टीने एकाचा अंकुचिदारपणा दुसऱ्यात पाहू लागला आणि नवे संबंधितत्व जोडून निर्मिती करू लागला. अशा प्रकारे ही सर्जनशीलता काय असते हे आपल्याला कळतं. थोडक्यात काय तर निसर्गातील घटकांचा वापर करतानाही मानवाने आपल्या पद्धतीने त्यात हवा तसा बदल करण्याचा प्रयत्न केला. त्याला हवा तसा आकार देण्याचा प्रयत्न केला. यातून सर्जनात्मकता विकसित होत गेली. संस्कृतमधील सुज या धातूपासून सर्जनशीलता हा शब्द तयार झाला. सृज म्हणजे निर्माण करणे आणि सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवे निर्माण करण्याची शक्ती होय. सराव, प्रयत्न, मुख्य कल्पनाशक्ती, कल्पना साहचर्य, अभिरुची, संस्कार, तत्कालिक कृती व स्फूर्ती यांना सर्जनशीलतेत महत्त्वाचे स्थान असते. सुरुवातीच्या काळात आदिमानव त्याला
आवश्यक वाटेल त्या वस्तूंची निर्मिती करत गेला. या सर्व निर्मितीत मानवाने केलेली भाषेची निर्मिती ही खूप मोलाची गोष्ट आहे. एकदा त्याला भाषा कळली की त्याने भाषेच्या बाबतीतही नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. भाषेची रचना करताना विविध पद्धती करून अर्थाच्या नवनव्या शक्यता निर्माण केल्या. हीच त्याची सर्जनशीलता आहे. भाषेचा सौंदर्यपूर्ण आणि परिणामकारक वापर करणे हीच भाषिक सर्जनशीलता आहे. भाषिक सर्जनशीलता सर्वांकडे असते. कोणतीही व्यक्ती भाषेचा वापर करत असताना नवनव्या रचना करत असते. अशिक्षित लोकांनी तयार केलेल्या अनेक म्हणी, वाक्यप्रचार ह्या सर्जनशीलतेचा प्रत्यय येईल. यात सर्जनशीलतेचा प्रत्यय येतो. या सर्जनशीलतेत साहित्य निर्मिती हा महत्त्वाचा घटक ठरला. तो मानवी संस्कृतीचा एक भागही बनला. त्यामुळे या साहित्य प्रकारातील केवळ कवितेच्या सर्जनशीलतेचा आपण या टॉपिकमध्ये विचार करणार आहोत. तर काव्य म्हणजे काय, मग त्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची. तर मानवी कविता म्हणजे काय, तर मानवी जीवनातला कविता हा सर्वात आदिम साहित्य प्रकार आहे. जगातल्या सर्वच भाषांमध्ये कवितेचा जन्म आधी झालेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे या काव्यप्रकाराला एक प्रदीर्घ अशी परंपरा आहे. आधी मानवाने आपल्या भावना पहिल्यांदा सुरावटीमध्येच व्यक्त केल्या असे मानले जाते. मराठी भाषेचा विचार करतानाही साहित्याचा इतिहास जेव्हा पाहिला जातो तेव्हा कविता या वाङ्मय प्रकारात सुरुवातीला खूप विपुल असे लेखन झाले. कवी मुकुंदराजापासून ते ज्ञानेश्वर, नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम या संत कवीबरोबरच पंडिती काव्य, शाहिरी काव्य अशा प्रदीर्घ काव्य परंपरा आहेत. काव्य लेखनाची ही प्रदीर्घ परंपरा असली तरी या लिखित साहित्य परंपरेबरोबरच मौखिक परंपरेने चालत आलेली कविता खूपच मोठी आणि विविधांगी आहे. अशी परंपरा असतानाही आजच्या मराठी विद्यार्थ्याला चांगली कविता लिहिता येत नाही किंवा समजूनही घेता येत नाही. यासाठी गतवर्षीच्या अभ्यासक्रमात काव्य आकलन हा भाग अभ्यासला. या वर्षीच्या अभ्यासक्रमात काव्यलेखन हा घटक अभ्यासणार आहोत. कोणत्याही साहित्य प्रकाराचा विचार केला तर कलावंताला व्यक्त करावयाचा आशय कोणता आहे त्यावर तो साहित्य प्रकार आपोआप रूप धारण करत असतो. खूप घटना प्रसंग असतील, अनेक पात्र असतील तर कादंबरी निर्माण होते. मोजके प्रसंग, मोजकी पात्रे असतील आणि एखाद्या महत्त्वाचा परिणाम वाचकाच्या मनावर बिंबवायचा असेल तर कथा निर्माण होते. थोडक्यात काय तर व्यक्त करायचा आशय आपला आकृतिबंध ठरवत असतो. कलावंताने घेतलेले अनुभव व्यक्त करण्यासाठी तो माध्यम निवडतो. लेखक शब्द माध्यम निवडले तर चित्रकार रंगरेषांचे, तर शिल्पकार काष्ठ, धातू यापैकी कोणतेही आवडेल. माध्यम निवडले की कलावंत आपला अनुभव आशयाच्या स्वरूपात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतो. मी घेतलेला अनुभव कसा आहे आणि तो कसा सांगितला पाहिजे याचा एक कच्चा मसुदा जणू त्याच्या मनात तयार होतो. मग त्या अनुभवाचे अधिक आंतरिकीकरण करणे गरजेचे असते. घेतला अनुभव की लगेच लिहिले असे होत नाही. वारंवार विचार करून त्याचे एक रूप तयार होते आणि मग हा अनुभवच आपली वाट शोधत बाहेर येतो. कवितेचेही तसेच आहे. कवी आपल्याला आलेला अनुभव कसा व्यक्त करायला हवा याचे काही एक नियोजन करीत असतो. आपला आशय मोजक्या शब्दात मांडायचा असेल तर कवितेचा रूपबंध निवडला जातो. अशा प्रकारे आपल्याला काव्य निर्मितीची प्रेरणा काय आहे, कविता म्हणजे काय आहे, ह्या काव्याला किती जुनी परंपरा आहे, अगदी मुकुंदराजापासून संत कवी ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ
ह्यापासून पंडिती काव्य, शाहिरी काव्य अशी प्रदीर्घ आणि मोठी परंपरा असलेला हा काव्याचा प्रकार आहे. मग तो कसा निर्माण होत गेला किंवा आपण त्या प्रकारे काव्य कसं लिहू शकतो याविषयी आपण या व्हिडिओमध्ये विवेचन पाहिलेले आहे. मग प्रत्यक्ष आपल्याला काव्य निर्मिती करायची असेल तर कोणत्या गोष्टी आम्ही अभ्यासल्या पाहिजेत, आत्मसात केल्या पाहिजे याचंही विवेचन आपण पाहणार आहोत.